आणि अशा स्थितीमध्ये त्यांनी केलेल्या वक्तव्याची त्यांनी माफी मागितली पाहिजे अशी प्रतिक्रिया जी आहे ती त्या ठिकाणी उमटते आहे। आणि इथून पुढे प्रसारमाध्यमांनी जे आहे प्रसारमाध्यमांसमोर नेमकं त्यांनी कशा पद्धतीचं वर्तन करायला पाहिजे। प्रशांत थोडंसं थांबवते, परत येईन तुझ्याकडे। भास्कर जाधव सध्या बोलतायत, थेट जाऊया। तळाला गेलेली आहे। विशेष करून ज्यांनी कायदा सुव्यवस्थेचं रक्षण करायचं असतं त्यांनी आपल्या कार्यकर्त्यानं, आपल्या पक्षातल्या माणसानं, आपल्या बरोबरच्या माणसानं, आपल्याला समर्थन देणाऱ्या व्यक्तीनं काहीही केलं तरी त्याला पाठीशी घालण्याचा सपाटा हा या राज्यकर्त्यांनी लावलेला आहे। त्यांची मजल ही इथपर्यंत गेलेली आहे की स्वतःच्याच सरकारी पक्षामधल्या एका मंत्र्याला रक्तबंबाळ केल्यानंतर सुद्धा त्या अधिकाऱ्यावर कुठलीही कारवाई करायची नाही, इथपर्यंत मजल गेलेली आहे। आणि म्हणून त्या सरकारला सहकार्य करणारे खासदार, हे खासदार किती निर्ढावलेले आहेत, किती बेमुरवतखोर झालेले आहेत आणि त्यांना सरकारचं किती पाठबळ असू शकेल। पत्रकारांना खुलेआमपणे मी मारेन, मी बोलतोय ते रेकॉर्ड करून ठेवा, तुम्हाला वाटलं तर मुंबईच्या कमिशनरला ते पाठवा, हे सांगण्यापर्यंत धाडस कधी जातं? तर आपण सत्ताधीश आहोत, आपण सत्ताधारी आहोत, आपण कोणालाही काही केलं तरी आपलं कोणी काही वाकडं करू शकत नाही, अशी सरकारबद्दलची ज्या वेळेला भावना होते त्याच वेळेला इथपर्यंत मजल जाते। धन्यवाद। सुरक्षा त्यांना आहे अशा पद्धतीने वायपस स्वतः मला वाटतं सगळं विस्तारित मी बोललो। ते म्हणाले पोलिसांच्या समोर मी बोलतोय, ते म्हणाले रेकॉर्ड करा, कमिशनरला पाठवा। ही हिम्मत, ही मजल का जाते? तर कुठे ना कुठेतरी त्यांना ॲश्युरन्स मिळालेला असावा, सरकार आपलंच आहे, काही करा। आणि म्हणून त्यांनी कमिशनरपर्यंत सांगा जे सांगितलं, त्यांनी पत्रकारांना मारेन, तुम्हाला मारेन, पुन्हा जर आलात तुम्ही तर, हे बोलण्याचं धाडस करण्याच्या पाठीमागं मी सांगितलं तेच आहे। सरकारचा कायदा सुव्यवस्थेचा पूर्णपणे कंट्रोल गेला आहे, त्याचं हे उदाहरण जिवंत आहे। धन्यवाद। तर आपल्या माणसानं काहीही केलं तरी पाठीशी घालण्याचा हा प्रकार आहे असा भास्कर जाधव यांनी आरोप केलेला आहे। हे खासदार किती निर्ढावलेले आहेत आणि त्यांना किती पाठबळ आहे याचं हे द्योतक असल्याचं देखील भास्कर जाधव म्हणालेले आहेत। विविध राजकीय नेत्यांच्या प्रतिक्रिया आता यायला सुरुवात झालेली आहे। जितेंद्र आव्हाड यांनी संजय दिना पाटील यांना संयमाचा सल्ला दिलेला आहे। अशा पद्धतीनं जाहीर वक्तव्य करायची नसतात, रेकॉर्डवरती येतील अशी भाषा वापरायची नसते असं जितेंद्र आव्हाड यांनी संजय दिना पाटील यांना सुचवलेलं आहे। तर भास्कर जाधव यांनी टीका केलेली आहे, हे खासदार निर्ढावलेले आहेत, सरकारचं कायदा आणि सुव्यवस्थेवर नियंत्रण नाही। जर पोलिसांसमोर, कमिशनर समोर हा विषय जात असेल किंवा तो विषय न्या अशा पद्धतीची भाषा वापरली जात असेल तर या खासदारांना कोणाचाच धाक उरलेला नाही असं भास्कर जाधव म्हणाले। दरम्यान संजय दिना पाटील काय म्हणालेत, कोणती अर्वाच्य भाषा त्यांनी वापरली, आपण पुन्हा एकदा ऐकूया। अरे भाई कशाला, बस झाला ना आता, तुला बोललो 2 मिनिटं बोलायचं होतं, बोलणारच नव्हतं, बोललो ना भाई, आता अजून किती कशाला हे करतोय? चल बस माझ्या बरोबर, बस ना गाडीत, चल बोलता बोलता जेवढं बोलायचं तेवढं बोलू, चला। कशाला इज्जत देतो भाई, घे ना यार, कशाला? जरा माझं हे बघू नका तुम्ही, अति करताय। हे भाई बस ना, बंद कर ना आता, बंद कर, नाहीतर भाई मी विसरून जाईल मी खासदार आहे, तुम्ही काय पहिला पण सांगितलंय मी। इज्जत करतो, इज्जत करा, सांगतोय बरं, तुम्ही उगाच माझ्या कोड घालतात आहे, घे रेकॉर्ड कर, इज्जत करतो, उगाच डोक्यात जाऊ नका, उगाच डोक्यात जाऊ नका, घराखाली उगाच देतो, ठेवतोय तुम्हाला, जेवायला देतोय काय, उगाच त्यांच्याकडे जाल, ते बोलतात ना मला, मी बोलणार नाहीये, आता परत आले तर मारून पाठवणार तुम्हाला, पण जे बोलायचं लिहायचं ते लिहा, रेकॉर्ड करा, सांगा तिकडे कमिशनरकडे जाऊन कंप्लेंट करा। इज्जत करतोय, तुम्हाला सहन करतोय, खूप दिवस सहन केलं तुम्ही। हा बाजू कशाला? अरे लिमिट आहे कुठल्या गोष्टीची, बोलली आहे ना ती, सांगितलं ना सर्व, त्यांनी काय बोलू दे, अरे काय बोलू,
आणि येऊ नका माझ्याकडे काय घ्यायला. आला तर मारणार आता. तुम्ही दिली बरोबर आहे. रेकॉर्ड करा आणि सांगा तुम्ही आता मला विचारायला आले तर मार खाणार. हे लिहून घे, रेकॉर्ड कर. काय करायचंय कंप्लेंट करायची कर. पोलीस आहेत सर्व त्यांच्या समोर सांगतोय. बस झाला, सहन केलं खूप. हा तुम्ही दिली प्रतिक्रिया तेवढी बरोबर. तुम्हाला उभं नाही करायचं इकडे. तुम्हाला जेवायला देतो मी इकडे. घरापर्यंत आले तुम्ही माझ्या. एक कॅमेरावाला त्या दिवशी घरात आलो माझ्या. हा? तर संजय दिना पाटलांची ही भाषा आहे, पत्रकारांना वापरलेली. इज्जत देतो, इज्जतीत राहा, डोक्यात जाऊ नका, अशा शब्दात त्यांनी पत्रकारांना दम दिलाय. पत्रकारांनी प्रश्न विचारले होते आणि त्यावर संजय दिना पाटलांनी ही संतापजनक भाषा वापरली आहे, शिवीगाळ केलेली आहे. हे रेकॉर्ड करा आणि कमिशनरला दाखवा असं आव्हान देखील त्यांनी दिलेलं आहे. त्यामुळे संजय दिना पाटील यांच्यावरती आता चहूबाजूनी टीकेची झोड उठतीये. कारण का अशा पद्धतीनं कॅमेरासमोर, माध्यमांसमोर भाषेचा वापर करणं आणि धमकावणं हे अत्यंत चुकीचं आहे. आणि या संदर्भात मंत्री गिरीश महाजन नेमकं काय म्हणालेत पाहूया. शिंदे साहेब त्यांचे नेते आहेत, त्यांच्या पक्षामध्ये ते आहेत, मुख्यमंत्री महोदय आहे. मी समजण्यावर काही मोठा नेता नाही आहे, पण निश्चित आमचे CM DCM हे त्यांना चुकत असतील तर समज देतील. मला वाटतं अतिशय चुकीचं आहे. मी आधीपासूनच सांगतो आपल्याला, ज्या पद्धतीने उभाठाकडून बोललं जातं आहे, संजय राऊत साहेब त्या ठिकाणी दररोज काय काय शिवीगाळ करतायत, वाटेल तसे बोलतायत. मग कोणाला ते सोडत नाही. मग देशाचे पंतप्रधान असतील, सरन्यायाधीश असतील, सर्वोच्च न्यायालयातले, इलेक्शन कमिशन असतील, सगळ्यांच्या बाबतीमध्ये ते इतक्या घाण शब्दामध्ये बोलत आहेत. आणि म्हणून मी आधीपासूनच सांगतोय की बाबा, राजकारणाचा स्तर कुठेतरी हा आता फार घसरत चाललेला आहे. थोडं स्टँडर्ड मेंटेन करा. परत जर असं पद्धतीने काय संजय पाटील असतील किंवा कोण असतील असं बोलत असतील तर मला वाटतं हे फार चुकीचं आहे. निश्चित शिंदेसाहेब त्यांना त्या बाबतीमध्ये समज देतील. आणि यानंतर पुन्हा एकदा जाऊयात. आपले प्रतिनिधी प्रशांत बढे आपल्यासोबत आहेत. प्रशांत बढे यांच्या समोरच हा सगळा प्रकार घडलेला आहे, ही शिवीगाळ झालेली आहे, माध्यमांना धमकावलं गेलेलं आहे. प्रशांत, आपण चर्चा करतोय याच मुद्द्यावरून. संजय दिना पाटील हे कुठेतरी डोईजड होत आहेत, त्यांचा पक्षप्रवेश कुठेतरी आता डोईजड होतोय शिवसेनेसाठी. डोईजड पेक्षा कदाचित एकनाथ शिंदे यांना पुढे हा पक्षप्रवेश अडचणीचा होणार का, असा प्रश्न सगळ्यात महत्त्वाचा आहे. कारण जर अशाच प्रकारे संजय म्हणजे जे 6 खासदार शिंदेमध्ये सहभागी झाले उद्धव ठाकरे यांच्याकडून, त्यामध्ये सगळ्यात चर्चेचा विषय राहिला तो म्हणजे संजय दिना पाटील यांचाच. कारण ज्या पद्धतीची वक्तव्य त्यांनी पक्षप्रवेशानंतर केली, ज्या पद्धतीच्या भाषा वापरल्या गेल्या, ज्या पद्धतीने पक्षप्रवेश होण्याच्या आधीच्या भाषा वापरल्या गेल्या, समाज माध्यमांवर त्यांच्या ऑडिओ क्लिप ज्या आहे पत्रकारांबद्दलच्या, पत्रकारांबरोबर त्यांनी ज्यावेळेस त्यांना आम्ही सगळे पत्रकार विचारत होतो की तुम्ही जाणार आहात का शिंद्यांबरोबर, त्यावेळेस ते ज्या पद्धतीने अगोदर तर खोटं बोलले होते आणि त्याच्याबरोबरच ते ज्या पद्धतीची भाषा वापरायचे, त्यामुळे प्रसार माध्यमांमध्ये त्यांची या पक्षप्रवेशाच्या अगोदरपासूनच त्यांच्या उर्मटपणाची, त्यांच्या भाषेची जी आहे ती चर्चा या अगोदरच होती. आणि त्या प्रशांतचा आवाज सध्या आपल्यापर्यंत पोहोचू शकत नाहीये. तर संजय दिना पाटील यांच्या चर्चेची, भाषेची पहिल्यापासूनच चर्चा होती आणि ज्या पद्धतीनं आता त्यांनी माध्यमांसमोर शिवीगाळ केलाय, जी भाषा वापरली आहे ती अत्यंत आक्षेपार्ह आणि निषेधार्ह आहे. आता या सगळ्यावरती पक्षश्रेष्ठी संजय दिना पाटलांना नेमकी काय समज देणार, काय पाऊल उचलणार हे पाहणं महत्त्वाचं आहे. पुन्हा एकदा जाऊयात. प्रशांत बढे आपल्यासोबत आहेत. प्रशांत, प्रज्ञा, हेच सांगत होतो मी की ज्यावेळेस त्यांचा पक्षप्रवेश झाला, कदाचित सत्ताधारी पक्षामध्ये आपण गेलेलो आहोत, त्यामुळे सत्ताधारी पक्षामध्ये असल्यामुळे आपल्यावर आता कोणती कारवाई होणार नाही, आता आपल्याकडे आणखीनचं बळ जे आहे ते आलेलं आहे, अशी कदाचित धारणा जी आहे ती संजय दिना पाटील यांची झालेली असावी. मात्र भारतीय जनता पार्टी आणि महायुतीमधले जे त्यांचे पक्ष आहेत त्यांच्यासमोर आता सगळ्यात मोठं हा प्रश्न असणार आहे की संजय दिना पाटील सारख्या नेत्यांना कुठे रोकायचं. कारण या अगोदर अशा प्रकारच्या भाषा ज्या आहेत त्या नेत्यांमध्ये पाहायला मिळत नव्हत्या. मात्र ज्या पद्धतीच्या त्यांची जी भाषा आहे ती नेत्यांबद्दलची असेल, ती त्यांच्या एकूणच पत्रकारांबरोबरच्या संभाषणाची असेल किंवा त्यांच्या प्रतिक्रिया घेताना पत्रकारांना आज ज्या पद्धतीने त्यांनी धमकावले, शिवीगाळ केलेली आहे. प्रशांत, थोडासा थांबवते, पुन्हा एकदा येईन तुझ्याकडे. ठाकरे गटाचे आमदार कैलास पाटील सध्या बोलतायत, थेट जाऊया. सत्तेत गेले, मग ह्यांना पाठीची सरकार घालतोय का?
आणि पोलिसांना म्हणजे आधी काही लोक गुंड घेऊन फिरायचे, मग आता पोलिसांचं संरक्षण घेऊन पत्रकारांना धमकी देत असतील तर यापेक्षा वाईट परिस्थिती या राज्यात कायदा सुव्यवस्थेची कुठं असू शकते का? त्यामुळं पोलीस सरकार त्यांच्या पाठीशी आहे का? यांना वाईट सुरक्षा हे कुणापासून धोका म्हणून दिली का दुसऱ्याला धोका करण्यासाठी दिली, हे सरकारनं विचार करण्याची गरज शैलेशजी, आहे. कायदा असं सांगतो की एखाद्याला जर सुरक्षा व्यवस्था दिली असेल तर संबंधित व्यक्तीनं देखील कायद्याचं कोणतंही उल्लंघन करू नये असा नियम सांगतो. Y+ दर्जाची सुरक्षा आहे, पोलिसांसमोर धमकी देते, त्यांची सुरक्षा व्यवस्था काढून घेतली जावी का? काय नेमकी मागणी आहे? आपल्यासोबत नितीन देशमुख आहेत. संजय दिना पाटील यांनी पत्रकारांना शिवीगाळ केली. त्यांनी म्हटलं की याच्या पुढे मी उत्तर देणार नाही, तुम्ही माझ्या घरी यायचं नाही. संजय दिना पाटील दिवसभर नशेत असलेला माणूस आहे. नशेत असताना तो पत्रकारांना बोलला असेल, त्याला माहिती नसते की तो काय बोलू राहिला. तर ज्या प्रकारे संजय राऊतांनी सांगितलं की शिवसैनिकांना धमक्या दिल्या जात आहेत, मुंबई पोलीस आयुक्तांनी यावर कारवाई करावी आहे, त्यानंतर त्यांना प्रश्न विचारण्यासाठी सगळे पत्रकार गेले होते. त्यानंतर अर्वाच्य भाषेत शिवीगाळ त्यांनी केली आणि हेही म्हणतात की आता मी उत्तर देणार नाही, तुम्ही माझ्या घरी प्रश्न विचारायला यायचं. तो पत्रकारांना तर म्हणतोच, मतदारांनाही असंच बोलतो. ज्या मतदारांनी त्याला निवडून दिलं त्यांच्या संगही अशी अरेरायची भाषा वापरतो. तो काही लोकप्रतिनिधीच्या लायकीचा संजय दिना पाटील नाही. तो लोकप्रतिनिधी चुकून झाला, भविष्यात तो लोकप्रतिनिधी दिसणार नाही. जो पत्रकारांना असा बोलतो, जो मतदारांना असा बोलतो, ज्यांच्या भरोश्यावर जो निवडून आला त्यांना तो बंदुकाच्या गोष्टी दाखवतो, तो काय बंदूक दाखवते? संजय दिना पाटील आम्ही ग्रामीण भागातल्या लालनी काळ्या मातीतले आम्ही म्हणा, तू शिवसैनिकांना धमक्या नको देऊ. त्याच्यात जर धमक असेल तर त्यांनी कुठेही भेटा एकट्यात. पक्षाकडनं काही म्हणजे जसं संजय राऊतांनी केलं की कारवाई व्हावी, तर तुमच्याकडनं सर्व पक्षाची भूमिका आहे की या सगळ्यावर? अशा मेंटली लोकांवर संजय दिना पाटलाला मेंटली हॉस्पिटलमध्ये पाठवायला पाहिजे. कारण की जो पत्रकारांना अशा भाषेत बोलतो, जो मतदारांना अशा भाषेत बोलतो आणि जो ज्या शिवसैनिकांनी त्याला निवडून दिलं त्याच्यावर अशा भाषेत बोलतो, म्हणजे त्याच्या डोक्यावर परिणाम झाला. बोलताना बघा ना कसा बोलतो तो, त्याला मस्ती कशाची येते एवढी, म्हणून तो मेंटली हॉस्पिटलमध्ये पाठवलं तर बरं राहील त्याला. त्यामुळे हे होते ठाकरेंचे शिवसेनेचे आमदार नितीन देशमुख. त्यांनी संजय दिना पाटील यांनी जे काही अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केला या सगळ्या संदर्भात प्रतिक्रिया दिली. कॅमेरा अनिल संघर्ष, मी वेदांत ने, ABP माझा, मुंबई. तर संजय दिना पाटील काय बोलतात हे त्यांनाच ठाऊक नसतं, अशी प्रतिक्रिया नितीन देशमुख यांनी दिलेली आहे. आणि आज सगळ्या संदर्भात अर्जुन खोतकर यांच्याशी आमच्या प्रतिनिधींनी संवाद साधलाय. थेट जाऊ. आपल्यासोबत बातचीत करण्यासाठी शिवसेनेचे आमदार अर्जुन खोतकरजी आहेत. खोतकरजी, संजय दिना पाटील यांनी जरी आपल्याकडे प्रवेश केला असला तरी माध्यमं ज्यावेळी त्यांच्या घरी जातात त्यावेळी त्यांना आई बहिणीवरनं शिव्या दिल्या जात आहेत, मारण्याची धमकी दिली जात आहेत आणि काय करायचंय ते करा अशा पद्धतीने मगरुरीची भाषा आता संजय दिना पाटील यांच्या तोंडी पाहायला मिळते. खरं तर मी आता सभागृहात होतो, मी काही बघितलं नाही काय आहे ते खरं, आणि जर तुम्ही सांगताय ते खरं असेल तर निश्चितपणे याची दखल शिंदेसाहेब घेतील. पण या संपूर्ण जर शिवीगाळ जर आपण पाहिला, आपण स्वतः लोकप्रतिनिधी आहेत, ते लाखो मतदारांनी त्यांना निवडून दिलेलं आहे. ठीक आहे, ज्या काही राजकीय घडामोडी घडल्या त्याच्यानंतर माध्यमं आपसूक आपल्याकडे येत असतात, आपली प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी येत असतात की आपण तो निर्णय का घेतात. मग अशा वेळी त्यांना शिवीगाळ करणं, मारण्याच्या धमक्या देणं हे योग्य आहे? आणि हे असं असेल तर खरं तर निश्चितपणे लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून आपण प्रेसला समज देतो. जर असं खरंच झालं असेल तर निश्चितपणे त्याची दखल माननीय शिंदेसाहेब घेतील. संजय दिना पाटील यांनी शिवीगाळ केली आहे, एवढंच नाही तर जीवे मारण्याची धमकी दिली आहे. गेल्या 3-4 दिवसापासून आपल्या माध्यमातून संजय दिना पाटील आणि संजय राऊत बद्दल जे वाकयुद्ध चालू आहे, कोणी बॉम्ब निवडून देण्याची धमकी देतंय, कोणी स्टेन गन घेऊन फोटो काढून दाखवतोय. या अशा प्रकारच्या ज्या घटना आपल्या माध्यमातून आम्हाला पाहायला मिळतात,
याचं समर्थन कोणीही करणार नाही. संजय दिना पाटलांना बद्दलचं जे अपशब्द संजय राऊतने वापरले होते, कदाचित भावनेच्या भरामध्ये संजय दिना पाटलांनी त्याचं ते प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न केला. कोणीही कुणाला धमकी देताना असे उघडपणे धमकी देत नसतं किंवा उघडपणे बोलतही नसतं, परंतु त्यांच्या भावनेचा उद्रेक झाल्यामुळे कदाचित त्यांच्या तोंडातून ते वाक्य निघालं असावं. आजही मला जे काही माहिती तुमच्या माध्यमातून मिळते की काही पत्रकार गेले त्या टायमाला सुद्धा ते चिडले होते. काही लोकांनी असा प्रश्न उपस्थित केला की एकनाथ शिंदे साहेबांनी त्यांना समज दिली किंवा एकनाथ शिंदे साहेब त्यांच्यावर नाराज आहेत. याबद्दलच्या बातम्या फक्त आपल्या माध्यमातून चालत आहेत. संजय दिना पाटलांबरोबर शिंदे साहेबांचं सुद्धा बोलणं झालेलं आहे. त्यांनी त्यांच्यातलं काय जे काय आपसमध्ये बोलणं झालं हे दिना पाटलांना, संजय दिना पाटलांना आणि एकनाथ शिंदे साहेबांना माहिती आहे. परंतु महाराष्ट्रामध्ये राजकारणाची जी काही उंची आहे, जे काही संस्कार आहेत, त्याच्या व्यतिरिक्त अशा पद्धतीचे जे काय वार झाल्यासारखं तिकडची एक गँग आणि इकडची एक गँग असा जो काही प्रकार दिसायला येतोय, मला वाटतं हे चुकीचं आहे. याला कोणीही समर्थन करणार नाही. तुमच्या दोघांचं भांडण आहे, संजय दिना पाटील आणि संजय राऊतांचं भांडण आहे. त्यांनी एकमेकांबरोबर भांडावं, त्यांनी पत्रकारांना काय शिव्या टाकल्या, मग पत्रकारांना जर त्यांनी असं काही वेडवाकडं बोललं असेल तर मी त्यांच्यातर्फे माफी मागतो. दिना पाटील यांनाही आम्ही आमच्या पद्धतीने आम्ही बोलू त्यांना. आणि या पुन्हा एकदा सांगतो, एखाद्या वेळेला फ्रस्ट्रेशन किंवा त्यांना जास्त राग आल्यामुळे त्यांनी बोललं असेल तर मी सर्व पत्रकाराची त्यांच्यातर्फे नाही माझ्यातर्फे सुद्धा मानसिक स्थिती बरोबर नाही का, अशा पद्धतीने त्याच्याबद्दलचं आम्ही त्यांना निश्चित बोलू. त्यांना काय आणखीन अशा पद्धतीने त्यांनी बोलू नये असं सुद्धा त्यांना विनंती करू. परंतु आजचा जो झालेला प्रकार मी पुन्हा सांगतो की असं जर तुमच्याबद्दल जर वेळवाकडं बोललं गेलं असेल तर मी त्याच्याबद्दल तुमची दिलगिरी व्यक्त करतो. पण ही लोकशाहीची खरं भाषा आहे का? कारण ज्या प्रकारे लोकशाहीमध्ये अशी भाषा करायचीच नसते आणि करू पण नाही, कोणी का असा. परंतु आता एक जण जर काय ते पिस्टल कुठं हे करू ते करू असं जर बोलत असेल आणि त्याला शिव्या देत असेल तर अखेरला स्वाभिमान म्हणून त्यांनी त्याला प्रत्युत्तर दिलं, परंतु इथे योग्य नव्हतं. जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या इलेक्शनमध्ये पुन्हा एकदा अंबादास दानवे हे आमच्या पॅनलमध्ये आलेले आहेत. जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये कुठेही गटबाजी होऊ नये किंवा तिथे घोडे बाजार होऊ नये ही आमची पहिल्यापासून इच्छा होती. आणि अंबादास दानवे आल्यामुळं आता सर्व मिळून शेतकऱ्याच्या हिताचं पॅनल त्या ठिकाणी निवडून येईल आणि ते महायुतीचं असेल. तर संजय दिना पाटलांच्या वक्तव्यावर मी माफी मागतो अशी प्रतिक्रिया संजय शिरसाट यांनी दिलेली आहे. याआधी बच्चू कडू यांनी देखील संजय दिना पाटलांच्या वक्तव्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो असं म्हटलेलं आहे. त्यामुळे शिंदेच्या शिवसेनेचे नेते आता माध्यमांसमोर येऊन माफी मागतायत, दिलगिरी व्यक्त करतायत. पण संजय दिना पाटील यांचं वक्तव्य अत्यंत आक्षेपार्ह आणि अश्लाघ्य होतं. पत्रकारांना त्यांनी शिवीगाळ केली, धमकावलेला आहे, मारून टाकण्याची भाषा देखील केलेली आहे. त्यामुळे संजय दिना पाटील यांच्या या सातत्यानं होणाऱ्या वक्तव्यांवरती शिंदेच्या शिवसेनेकडून आणि पक्षश्रेष्ठींकडून नेमकी त्यांना समज दिली जाणार का हे पाहणंही महत्त्वाचं आहे.